श्री स्वामी समर्थ. जय महाकाली सर्वांना. आज नवरात्रीचा 5वा दिवस, 5वी माळ आहे. आज पंचमी तिथी आहे. पंचमी तिथीला सर्वांच्या घरी अगदी आवर्जून माता सरस्वतीचे पूजन केले जाते. त्याचबरोबर आज पंचमी तिथीला ललिता पंचमी म्हणून देखील साजरी केली जाते. आता ललिता देवी ही हृदयाची देवी आहे, तर आपल्याला घरामध्ये ललिता देवीसाठी देखील सेवा उपासना करायच्या आहेत. ललिता देवीची सेवा करायची आहे तर काय करायचं आहे? ललिता देवीचं ललित सहस्त्रनाम आहे 82 ओवींचं, ते आपल्याला आजच्या दिवशी म्हणायचं आहे. आणि श्रीयंत्रावर किंवा आपल्या कुळदेवीच्या फोटोवर, मूर्तीवर किंवा टाकावरती ललिता देवीचा मंत्र म्हणत आपल्याला कुंकू अर्चन करायचं आहे. कसं म्हणायचं आहे? ओम ऐं ह्रीं श्रीं, ओम ऐं ह्रीं श्रीं त्रिपुर सुंदर्यै नमः, ओम ऐं ह्रीं श्रीं त्रिपुर सुंदर्यै नमः हा मंत्र म्हणत 108 वेळा मंत्र म्हणत आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे श्रीयंत्रावर किंवा आपल्या कुळदेवीच्या मूर्तीवर, फोटोवर किंवा टाकावर. आता आपण मूर्ती किंवा टाक आपण हलवायचं नाही, अशा प्रकारे कुंकुमार्चन करायचं आहे. तर नक्की ही सेवा ललित पंचमीच्या दिवशी प्रत्येक आवर्जून प्रत्येक घरामध्ये आजच्या दिवशी केली पाहिजे, घडलीच पाहिजे, जेणेकरून आपल्या घरामध्ये ललिता पंचमीची सेवा देखील घडेल आणि त्याचबरोबर तिचा ललिता देवीचा आपल्याला वरहदहस्त देखील भेटेल, कृपा आशीर्वाद देखील मिळणार आहे. त्याचबरोबर सरस्वती मातेचं पूजन करायचं आहे आणि आपल्या मुलाची बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. आपण आपल्या मुलांच्या जिभेवरती दर्भाच्या काढीने आपल्याला मधामध्ये टीप करून त्याच्या जिभेवर एम हा मंत्र, बीज मंत्र माता सरस्वतीचा एम हा लिहायचा आहे. ही सेवा केल्यामुळे, हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलाची बौद्धिक क्षमता वाढते, आकलन क्षमता वाढते आणि त्याची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती नक्की होते. तर सर्वांनी आजच्या दिवशी हे 2